हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल. उन्हाळा चालू झाला आहे आणि आपण निघालो या सीझनच्या पहिल्या ट्रिपला. आणि आपण निघालोय निसर्गरम्य अशा दिव्यागर बीचवर. समुद्र किनारा, थंडगार वारा, खूप सारे फिश खाऊया आणि मजा करूया. चला तर मग आमच्या या सुंदर अशा ट्रिपवर. आता आलो आहे आपण आता पेरुंगुटमध्ये. पेरुंगुटमधून तामिळ घाटाला जात असताना हा दिलखुश वडापाव नावाचं एक वडापाव सेंटर आहे. सो वडापाव खूप भारी भेटतो, तो तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. दोन्ही मित्रांनी तर वडापाव बाहेरच एन्जॉय केला. आम्ही गाडीत बसूनच वडापाव खाल्ला, कारण अद्वैत झोपलेला होता आणि निघालो पुढच्या प्रवासाकडे. आम्ही थांबलो होतो तामिळी घाटामध्ये. मुलांना करवंद खायची होती, सो करवंद खायला थांबलोय आणि कैऱ्या सुद्धा. मस्त करवंद एन्जॉय करत आम्ही पुढे निघालो आणि हा बघा व्ह्यू किती सुंदर दिसतोय तामिनी घाटात. सीएनजी स्टेशनवर गाडीत सीएनजी टाकायला थांबलो आणि तिथेच अद्वैतला जेवायला घातलं, कारण तो झोपेतून उठला होता आणि त्याला खायला घालणं म्हणजे खूप मोठा टास्क आहे माझ्यासाठी. त्याच्यामुळे मी कधी कधी अवॉइडच करते बाहेर कुठं जाणं. तरी सगळ्यांसोबत खेळत खेळत त्यांना तेवढा खाऊ खाल्ला आणि आम्ही निघालो मग आमच्या पुढच्या प्रवासाकडे. मुलांनी गाडीत खूपच जास्त एन्जॉय केलं आणि अद्वैत तर पूर्ण प्रवासात जिंगाच खेळत होता सानवी सोबत. न कमी आणि तो ते ब्लॉक्स इथे तिथे जास्त फेकत होता, त्याच्यामुळे आमचा पूर्ण प्रवास ते गोळा करण्यातच गेला सगळा. सगळ्या ईच अँड एव्हरी माणूस, ईच अँड एव्हरी ह्याच्याबरोबर सगळ्यांबरोबर. फायनली एन्जॉय करत करत आम्ही आमच्या डेस्टिनेशन दिव्याघरला पोहोचलो आणि आमचा स्टे होता एक्झॉटिका बाय मंचन ह्या मस्तपैकी रिसॉर्टला. हिरवळ खूपच सुंदर आहे आणि असं वाटलंच नाही की उन्हाळा आहे. चेक इन केलं, आमचे बॅग्स वगैरे रूममध्ये ठेवले आणि थोडं रिसॉर्ट एक्सप्लोअर केलं. हे दोन मित्र तर पहिले कॅरम खेळायलाच बसले. इनडोअर आणि आउटडोअर ॲक्टिव्हिटीज होते तिथे. तिथे श्लोक आणि आस्थाने टेनिस एन्जॉय केलं आणि आम्हाला खूप जास्त भूक लागली होती सगळ्यांना. आम्ही फक्त वडापाव खाल्ले होते, त्यामुळे आम्ही गेलो जेवण करायला. सो सगळ्यांना फिश खायचं होतं. मी तर काय फिश वगैरे खात नाही, सो तिथे फिशचे भरपूर ऑप्शन्स अवेलेबल होते. आम्हाला रिसॉर्टनी सजेस्ट केलं होतं इथे जा म्हणून. सो तिथे सगळ्यांनी फिश एन्जॉय केलं आणि हा बघा अद्वैत त्याच्या श्लोक दादासोबत किती छान खेळतोय. मस्त ते भिंतीवर सगळे पोस्टर्स होते, सगळे त्या पोस्टर्सला त्याला हात लावून बघायचं होतं. त्यानंतर सगळे फिशची वाट बघत होते, कारण सगळ्यांना खूप भूक लागली होती. आणि हे बघा फिश आली. चेतन भाऊजींची रिॲक्शन बघा. मी तर काय फिश खात नाही म्हणून मी माझ्यासाठी आमरस थाळी घेतली होती. मस्तपैकी 2 भाज्या, वरण भात असं होतं. छान एन्जॉय केलं आम्ही, पोट भरून जेवलो. त्यानंतर आम्ही रिसॉर्टला परत आलो. मला अद्वैतला जेवायला घालायचं होतं, ते काम मी आधी केलं आणि मग त्याला जेवायला घातल्यानंतर थोडंसं रिसॉर्ट एक्सप्लोअर करायचं राहिला होता, ते बघितलं. आणि रिसॉर्टच्याच बॅक साईडला अशी फ्लोईंग रिव्हर आहे स्विमिंग पूलच्या मागे. बघू शकता किती सुंदर व्ह्यू आहे ह्या रिव्हरचं. सो तुम्ही फॅमिलीसोबत जर प्लॅन करत असाल तर रिसॉर्ट नक्की वर्थ इट आहे. तुम्हाला जर ॲड्रेस पाहिजे असेल तर मला नक्की कमेंटमध्ये पिंग करा, मी तुम्हाला ॲड्रेस पाठवेन. उन्हाळा तुम्हाला जाणवणारच नाही, इतकी ग्रीनरी आहे रिसॉर्टला. फोटोज काढण्यासाठी खूप छान छान स्पॉट्स आहेत रिसॉर्टमध्येच. पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया आमचे नेक्स्ट ॲडव्हेंचर्स बघण्यासाठी. चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.